हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय अख्खा चिकन रस्सा, मस्त चटपटीत आणि झणझणीत। तर त्याआधी वेळ वाया न घालवता तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणे की सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। चिकनचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खूप सारे हॉटेलमध्ये खाल्ले असाल, पण असे एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी अशी झणझणीत आपली चटपटीत चिकन रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा। तर चला, चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे मी 2 कोंबड्या घेतलेल्या आहेत। 1-1 किलोच्या 2 कोंबड्या घेतल्यात, तुम्ही पाहू शकता। आणि 2 कोंबड्यांचे 4 पीस केलेले आहेत। ज्या भांड्यात आपण बनवणार आहे त्या भांड्यात एवढं सगळं चिकन बसणार नाही, म्हणून मी 4 पीस केलेले आहेत। 1-1 पीस छोटा छोटा केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता या चिकनला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। हॉटेलमधील चिकन विसरून जाल असा आपला भन्नाट रस्सा तयार होतो, आणि ते पण घरच्या घरी। तर स्वच्छ चिकन आता मी इथे धुवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त असं स्वच्छ पाण्याने चिकनला धुवून घेतलेलं आहे। आता चिकनसाठी लागणारा मसाला आपण करणार आहोत, तर तुम्हाला दाखवते मी मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 4-5 मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलेली आहे, 1 अख्खी लसूण घेतले, 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, आणि 1 लिंबू, आपल्याला अख्खा लिंबाचा रस लागणार आहे। तर ह्याचं आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे। 1 लिंबाचा रस आपल्याला या चिकनवरती टाकायचा आहे आणि मस्त त्याला चोळून घ्यायचं आहे। आता जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे। हे हिरवं वाटण आहे, मसाले आपले बाकी आहेत, हिरवं वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता, चिकन मसाला आणि गरम मसाला मोठे 3-3 चमचे भरून मी घातलेला आहे। 2-3 चमचे मोठे लाल तिखट घातलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता। 1 मोठा चम्मच भरून मीठ घातलेलं आहे, आणि 100 ग्रॅम दही घातलेलं आहे। आता हे सगळं एकजीव करायचं आणि मस्त मॅरिनेट करून घ्यायचं। चिकनला सर्व बाजूनी लावून घ्यायचं, आणि आपल्याला अर्ध्या तासासाठी चिकन साईडला ठेवून द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने सगळ्या बाजूनी चिकनला मस्त असा मसाला लावून घ्यायचा आणि अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून द्यायचा। खूप अप्रतिम असा रस्सा आपला तयार होतो, एकदा नक्की बनवून पहा। हॉटेलमध्ये जाण्याची गरजसुद्धा लागणार नाही, असा मस्त असा आपला रस्सा, झणझणीत आणि टेस्टी रस्सा तयार होतो। तर तुम्ही पाहू शकता, इथं मसाला लावून झालेला आहे। आता अर्ध्या तासासाठी मी साईडला ठेवून देते। तर एका साईडला आता मी तुम्हाला दाखवते, फोडणीसाठी मी मोठे 2 कांदे बारीक कापून घेतलेत। आता त्याला मिक्सरला फक्त एकदाच फिरवून घ्यायचं आहे, जास्त फायनली पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे या पद्धतीने। आता हा कांदा आपल्याला फोडणीसाठी घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता, अर्धा तास झालेला आहे आणि चिकन मस्त असं आपलं मॅरिनेट झालेलं आहे। आता मी इथे कुकर ठेवते आणि कुकरमध्ये तेल घालते। तो तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे, कारण चिकन पण जास्तच आहे, 2 कोंबड्या आहेत। आता तेल गरम झालेलं आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आपल्याला फोडणीला, आणि जे कांदा आपण वाटून घेतलेला आहे तो कांदा इथे फोडणीला घालायचा आहे। अख्खा गरम मसाला पण तुम्ही घालू शकता, पण मी ऑलरेडी गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे, त्याच्यामुळे मी अख्खा गरम मसाला इथं घातलेला नाही। कांद्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरतीच कांद्याला एकदम लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। आता याच्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट थोडीशी घालायची आहे, 1 चम्मचभर, कारण मी वाटणामध्ये सुद्धा अद्रक टाकलेलं आहे, लसूण टाकलेले आहे, पण आपलं चिकनचं प्रमाण जास्त आहे,
2 किलोपेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळं थोडी अद्रक लसूणची पेस्ट जास्त घातली म्हणजे चिकनच्या रस्स्याला टेस्ट एकदम मस्त येते, भारी येते. तर अद्रक लसूण पेस्ट ॲड केले. आता मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे आपल्या कांद्याला. कांदा मस्त भाजून तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तेल सुटेपर्यंत कांदा मस्त असा लालसर रंगाचा भाजून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता एक एक पीस मोठा मोठा आहे, तो मी चिकनचा इथे ॲड करते. या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. खूप मस्त टेस्टी रस्सा तयार होतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नाहीतर आपला मसाल्याचं पाणी उरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता दही आणि मीठ सगळा मसाल्याचं पाणी सुटलेलं आहे, तेच पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. बाकीचं बिलकुलसुद्धा पाणी घातलेलं नाही. तुम्हाला पातळ रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. आता हे कलेजी पेटा राहिलेला आहे, तो पण मी ह्याच्यामध्येच ॲड करते. पाणी न घालता कुकरला झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या. थोडंसं ढवळून घ्यायचं. तुमच्याकडे पसरट भांडं असेल तर पसरट भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही चिकन रस्सा करू शकता. मी इथं कुकरमध्ये केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं ढवळताना प्रॉब्लेम होतोय. या प्रकारे मस्त असं हलवून घ्यायचं. नाही हलवलं तरी पण चालतं. मस्त आपला चिकनचा रस्सा तयार होतो. तुम्ही पाहू शकता अजिबात पाणी ॲड केलेलं नाही, तरी पण चिकनला पाणी सुटायला लागलेलं आहे. त्याच पाण्यामध्ये आपला चिकन रस्सा तयार होतो. आता कुकरला झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या मीडियम गॅसवरती. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अप्रतिम असा आपला झणझणीत मस्त असं चमचमीत चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. खूप छान असा रस्सा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि 3च शिट्ट्यांमध्ये मस्त आपलं चिकन पण शिजलेलं आहे. चिकनला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही पाहू शकता खूप अप्रतिम असा मस्त टेस्टी रस्सा तयार झालेला आहे. हॉटेलमधलं चिकन खूप सारं खाल्लं असाल, पण हा चिकन रस्सा तुम्ही एकदा नक्की करून पहा. खूप अप्रतिम असा लागतो. तुम्हाला हॉटेलमध्ये जाणंसुद्धा विसरून जाल. आता आपला हा चिकन रस्सा तयार आहे, तर मी हा भातासोबत ताटामध्ये वाढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. खूप भन्नाट असा आपला हा अख्खा चिकन रस्सा तयार झालेला आहे. एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा की कसा झालेला आहे. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि खूप सारं प्रेम द्या. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, किचन स्टार चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा. धन्यवाद. बाय बाय.